नागपुर के गणेशपेट थाना क्षेत्र में शराब के नशे में धुत एक कार चालक ने पुलिस पर ही धौंस जमाने की कोशिश की। रात के समय कॉटन मार्केट चौक पर नाकाबंदी चल रही थी, तभी एक तेज रफ्तार कार आई। पुलिस ने जब कार रोकने की कोशिश की तो वाहन चालक ने न सिर्फ पुलिस अधिकारी को धक्का दिया बल्कि वर्दी उतरवाने की धमकी भी दे डाली। आरोपी ने कार भगाई, फिर यूटर्न लेकर लौटा और गालियां देना शुरू कर दिया। मेडिकल जाँच में पुष्टि हुई कि आरोपी नशे में था। पुलिस ने सरकारी काम में बाधा, गाली गलौज, धमकी और शराब पीकर वाहन चलाने जैसी धाराओं में मामला दर्ज कर नोटिस देकर आरोपी को छोड़ा। गणेशपेट पुलिस अब मामले की जांच कर रही है। नागपूर शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सरांनी ऑपरेशन यू टर्न सुरू केलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ट्रॅफिक पोलीस आणि पोलीस स्टेशनचे पोलीस असं मिळून ऑपरेशन यू टर्नची ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम राबवित असतात। दिनांक 8/9/2025 रोजी रात्री 12 ते 2 अशी ती मोहीम सुरू असताना कॉटन मार्केट चौक इथे एक स्विफ्ट डिझायर गाडी अचानक आली। ट्रॅफिकच्या अंमलदारांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। ड्रायव्हरने काच खाली करून समोर थांबवत असे सांगून कार पुढे न्यायला सुरुवात केली। ट्रॅफिकचे अंमलदार विजय रामानंद यादव, बक्कल नंबर 6207, वय 35 वर्षे, वाहतूक शाखा कॉटन मार्केट, हे तिथे कर्तव्यावर हजर होते। त्यांनी सदर गाडीला वारंवार थांबण्याचा इशारा करूनही गाडी थांबवणार नाही असे त्यांना वाटल्याने ते गाडीच्या मागे धावायला लागले आणि त्या वेळेस त्यांनी अचानक गाडीजवळ पोहोचून गाडी थांबा, मी तुम्हाला वारंवार इशारा करतोय, तुम्हाला या पोलिसांचे ट्रॅफिक पोलिसचे इशारे कळत नाही का असे विचारला असता त्यांनी काच खाली करून गाडी कशासाठी खाली थांबवायची आणि असं म्हणून त्यांच्याशी वादावादी करायला लागलेत ते। आणि तशा वेळेस ट्रॅफिकच्या अंमलदारांना संशय आला की सदर कार चालक हा दारूच्या नशेत असण्याची दाट शक्यता आहे। असे असताना ट्रॅफिकच्या अंमलदार यांनी ती गाडी इग्निशन बंद करण्याकरता गाडीच्या आतमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला असता अचानक चालकाचं नाव आहे शोभित प्रभाकर मेश्राम, वय 45 वर्षे, राहणार गोपालनगर, पोलीस स्टेशन प्रतापनगर, नागपूर, यांनी अचानक कार वर चढवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलीस अंमलदार विजय यादव, ट्रॅफिकचे जे अंमलदार आहेत, त्यांच्या हाताला जखम झाली। हात वाचवण्यासाठी त्यांनी त्यांच्याजवळ असलेली जी काठी आहे ती उगारली असता ती काठी गाडीच्या काचाला लागून काच क्रॅक झालेला आहे। दरम्यान माझ्या गाडीचा काच का फोडला असं करून पुन्हा वादवादी करायला सुरुवात केली। तो वारंवार पोलिसांना मी तुमची नोकरी खाऊन टाकेल किंवा तुम्हाला सोडणार नाही अशा धमक्या देत होता। त्यावेळेस पोलिसांनी पोलीस स्टेशन गणेशपेठच्या पोलिसांना पाचारण केलं होतं। पोलीस स्टेशन गणेशपेठचे PSI सागर भोकरे हे रात्रपाळी अधिकारी असल्याने तात्काळ तिथे पोहोचले। त्या इसमाला ताब्यात घेतला आणि पोलीस स्टेशनला आणून ट्रॅफिक अंमलदाराकडे जे ब्रेथ ॲनालायझर असते त्यांनी त्याची तपासणी केली असता दारूचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले। पोलीस स्टेशनला आल्यानंतरही सदर इसम नाईट ऑफिसर तसेच ट्रॅफिक अंमलदार यांच्यासोबत जोरजोराने वाद घालायला लागला। त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे कलम 400 अपराध क्रमांक 438/25, कलम 132, 281, 35(2), 125(अ) भारतीय न्याय संहिता तसेच मपोका 112, 117 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणामध्ये जे कार आहे स्विफ्ट डिझायर MS31 FA 3379 हे वाहन ट्रॅफिक पोलीस अंमलदारांनी कॉटन मार्केट ट्रॅफिक झोनला जमा केलेले आहे आणि त्यांच्यावर तिथे चालान कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे। दुसऱ्या दिवशी मी सदर इसमाकडे चौकशी केली तर ते रिकव्हरी बँकेचं जे कलेक्शन आहे ते रिकव्हरी एजंटचं काम करतात असं त्यांनी सांगितलेलं आहे।